निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो, मोदीचा पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने, केंद्र सरकारच्या दुटप्पी भूमिकेविरोधात राज्यव्यापी आंदोलन। पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकारने कडक कारवाईचे संकेत देत ऑपरेशन सिंदूर राबविले होते। मात्र याच पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यास परवानगी दिल्याने केंद्र सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या भूमिकेविरोधात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीतर्फे राज्यभर आंदोलन सुरू करण्यात आले आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज मालेगाव येथील मोसमफुल परिसरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ महिलांनी निदर्शने केली। यावेळी माझं कुंकू माझा देश या घोषवाक्यांसह महिलांनी केंद्र सरकारचा दुटप्पीपणा उघड करत निषेध व्यक्त केला। या आंदोलनादरम्यान महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सिंदूर कुंकू पाठवून आपला रोष नोंदवला। महिला आघाडीने विचारले की पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध कारवाईचे आश्वासन देणाऱ्या केंद्र सरकारने आता त्याच पाकिस्तानसोबत क्रिकेटला परवानगी का दिली? या प्रश्नाचे उत्तर देशातील महिलांना मिळावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली। यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेना महिला आघाडी सदस्य मी निकम चारुशीला अमोल। आज आपण पाहिलं 22 एप्रिल 2025 मध्ये पहलगाम येथे हल्ला झाला। त्या हल्ल्याच्या विरोधात आपण ऑपरेशन सिंदूर हा आपण सुरू केला होता, पण या शासनाने मात्र त्याचा विचार न करता फक्त राजकारण केलेलं आहे। महिलांच्या भावनांचं या ठिकाणी राजकारण करून त्यांच्या भावनांचा विचार न करता फक्त त्यांनी व्यवहार चालवलेला आहे। आज आपण बघतोय आपले अमित शहा आहेत, त्यांचे चिरंजीव जय शाह हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष असून त्यांच्या हातात हा निर्णय असून देखील त्यांनी हे चालू ठेवलं, हे अतिशय दुर्दैवी वाटतं। आणि आज मोदी साहेबांनी हा जो निर्णय घेतला अतिशय चुकीचा आहे। त्यांच्या हातात सत्ता असून देखील त्यांनी हा असा निर्णय घेतल्याबद्दल आम्ही सगळ्या महिलांकडून आम्ही या गोष्टीला निषेध करतो। सिंदूर ऑपरेशन नाव देऊन त्यांनी अतिशय आमच्या महिलांच्या कुंकवाला काळीमा फासलेली आहे, म्हणून आमच्या सगळ्यांकडून याच्यासाठी आम्ही निषेध करतो। ठिकाणी झालेला जो भयाड हल्ला होता, त्या ठिकाणी अनेक महिलांचा कुंकू, अनेक महिलांच्या बहीण भाऊ, अनेक महिलांचे आज जे घरं उद्ध्वस्त झालेली होते त्या ठिकाणी निषेध करण्यात आलेला। त्या ठिकाणी मोदी सरकारने निर्णय घेतलेला होता की आम्ही रक्त आणि पाणी एकत्र वाहू देणार नाही। त्या निर्णयाला ठाम जनतेने देखील प्रतिसाद दिला होता। महिलांचे कुंकू आणि जनतेचा जो प्रतिसाद होता या ठिकाणी सर्व आपण पाहत होतो। त्याच ठिकाणी आज जो आपल्या जो देशाचा अस्मिता बाजूला ठेवून महिलांच्या कुंकवाचे रक्षण न करता जो आपला मोदी सरकार आहे आज जो क्रिकेटचा सामना घेत आहे याला प्रतिसाद कोणत्या अर्थाने देत आहे? या ठिकाणी तो सगळ्या जनतेचा महिलाच्या कुंकवाचा तो अपमान करत आहे, हे मला आज या दिशेत म्हणून आपल्याला सांगावंसं वाटत आहे। खरं सांगायचं झालं तो जो क्रिकेटचा सामना आज होणार आहे किंवा तो क्रिकेटच्या सामन्यामधून जो आपला आर्थिक जो पैसा मिळणार आहे या पैशाकडे लक्ष न देता ज्या आपल्या देशासाठी लढत आहेत, ज्या महिलांच्या कुंकू आज त्या ठिकाणी अर्पण झालेले आहे किंवा जे जवान आपल्यासाठी काश्मीर या ठिकाणी युद्ध पातळीवर रक्त वाहून मेलेले आहेत किंवा त्या ठिकाणी त्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे, या ठिकाणी तो लक्ष न घालता याच ठिकाणी मोदी सरकार आज पैशासाठी आर्थिकसाठी आज जो सामना घेत आहे यासाठी आम्ही सर्व महिला ज्या आहेत त्या निषेधासाठी या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत। बोला गेल्या एप्रिल महिन्यामध्ये जम्मू काश्मीर पहलगाम येथे पाकिस्तानच्या काही कुत्र्या आतंकवादींनी येऊन भारतातील तथा महाराष्ट्रातील आपल्या नागरिकांवरती गोळीबार केला आणि त्यांचे अजून नातेवाईकांचे अजून अश्रू कोरडे सुद्धा झाले नाही, तरीसुद्धा केंद्र सरकारतील जे सरकार बसलं आहे त्यांना भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट सामना खेळायचं पडलं आहे। मला ज्यावेळेस मोदींचं भाषण ऐकलं होतं कानावर की आपण याचा बदला रक्त आणि पाणी एकत्र होणार नाही या माध्यमातून घेऊ, म्हणून त्यांनी ऑपरेशन सिंदूर नावाने पाकिस्तानवर हल्ला केला। आणि ज्या पद्धतीच्या न्यूज येत होत्या की भारताने पाकिस्तानवरती कब्जा केला आणि सैन्य पूर्ण पाकिस्तानमध्ये घुसून गेलं आहे, त्यावेळेस मोदी बोलले होते की मेरे रगों में खून नहीं लाल सिंदूर बहता है। तर मला तर प्रश्न पडतोय की 6 महिन्यातच त्यांचं जे रगोमध्ये जो सिंदूर होता तो थंड झाला का, तो पाणी होऊन गेला का? कारण की
या सगळ्या याच्यात भाजपाने जो केंद्रात सरकार मिळवली होती त्याच्यात ते राष्ट्रप्रथम म्हणत त्यांनी सरकार मिळवलं. तर मला असं वाटतं की राष्ट्रप्रथम नसतात व्यवहार प्रथम आहे. कारण की रविवारचा दिवस पाहून त्यांनी भारत पाकिस्तानचा माझ्या माहितीनुसार की ॲडव्हर्टाईजचे पर बॉल 4 लाख रुपये काहीतरी ते पैसे या माध्यमातून गोळा करणारे BCCI. आणि याच्यात जे आपले गृहमंत्री अमित शाह त्यांचा मुलगा हा BCCIचा अध्यक्ष आहे. ठरू शकले असते तर हा सामना महत्त्वाचा नव्हता. केंद्र सरकारचा मी निषेध करतो आणि एवढंच सांगतो एक आम नागरिक म्हणून भारतातला महाराष्ट्रातला की पाकिस्तानसोबत खेळ खेळण्यापेक्षा पाकिस्तानचा खेळ खंडोबा केला असता तर माझ्या मते नागरिकांना जास्त आनंद झाला असता. म्हणून याद्वारे राज्यात जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंतर्फे जे आज आंदोलन होते माझा कुंकू माझा देश या माध्यमातून मी केंद्र सरकारचा आणि BCCIचा जाहीर निषेध करतो. एक मिनट चाचा, मैं बोलता हूँ. क्या नाम आपका? हमीद खान, उस्मान खान. क्या क्या बोलना चाहते हैं? हम ये बोलना चाहते हैं कि आज जो हिंदुस्तान के अंदर जो पाकिस्तान और हिंदुस्तान क्रिकेट मैच होने जा रहा है ये नहीं होना चाहिए. इसकी वजह ये है कि पाकिस्तानी दहशतवादी हर वक्त हिंदुस्तान के अंदर घुसकर हमारी माँ बहनों के ऊपर, मासूम बच्चों के ऊपर और हमारे देश के अंदर वतन खराब करके चले जाती है, जिसकी वजह से हमारी माँ बहनों के सिंदूर और वो पूछे जाते हैं. अभी सिंदूर ऑपरेशन होने की वजह से इनको शर्म आना चाहिए. ऐसे वक्तों में ये लोगों ने हिंदुस्तान और पाकिस्तान को मैच में रखा है. सिर्फ और सिर्फ पैसा कमाना, बिजनेस करना भारतीय जनता पार्टी का पेशा रहा है. इनको कोई भी हिंदुस्तानी नागरिक से कोई लेना देना नहीं. हम हिंदुस्तान के सच्चे और पक्के नागरिक हैं. हम चाहेंगे कि पूरे हिंदुस्तान के हर समाज के लोग हिंदुस्तान में हिफाजत से रहें. इसके लिए हम आज निश्चित करते हैं कि पाकिस्तान और हिंदुस्तान का खेल हिंदुस्तान के अंदर नहीं होना चाहिए, नहीं होना चाहिए, नहीं होना चाहिए. ये हिंदुस्तान में नहीं है, ये मैच दुबई में, क्या बोलोगे? हिंदुस्तान पाकिस्तान मैच नहीं होना चाहिए. वो कहीं भी हो. और हमारी हिंदुस्तान की आवाम से गुजारिश है कि आप टीवी और मोबाइल पर ना देखें ताकि ये भले लोगों का कोई बिजनेस ना होने पाए. आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या दोहरं चरित्र असणाऱ्या भाजप सरकारचा निषेध म्हणून आमच्या माता भगिनींच्या वतीने आज सौभाग्याचं लेणं कुंकू आम्ही या ठिकाणी या माता भगिनी त्यांचा कुंकू सौभाग्याचं लेणं हे मोदी साहेबांना स्पीड पोस्टने आम्ही पाठवणार आहोत. कारण पहलगाम हल्ल्यामध्ये जे निरपराध नागरिक आणि जे आपले देशाचे जवान जे बळी गेले त्यांच्या चितेची राख सुद्धा अजून थंड झाली नाही. अगदी सिंदूर ऑपरेशन सुद्धा अजून चालू असल्याचं हे सरकार सांगत आहे. मग जर सिंदूर ऑपरेशन चालू आहे आणि आज जे निरपराध लोक बळी गेले, ज्या आमच्या माता भगिनींचा कुंकू पुसला गेला आणि हे म्हणतात की सिंदूर आणि खून एक साथ बहेगा नाही, तर मग क्रिकेट कसं काय चालतं?